नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विशाल खडसे, जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर जर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही नवीन महत्त्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल 2023-2024 च्या काउन्सिलिंग साठी, तरी सुद्धा आमचा फ्री ग्रुप व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ग्रुपची लिंक जॉईन करून तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता, ज्याच्यावर आम्ही जे काही फ्री अपडेट असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की थंबनेलवर आपल्या दिलेलं आहे की नवीन कॉलेज येणार आहेत का आणि स्पॉट राऊंड होणार आहे का, तर हो, NCIM च्या गाइडलाइन्स नुसार आणि नोटीस नुसार जी काही डेट दिली होती ही 30 तारीख डेट होती, जो कट ऑफ डेट होता आपला तो 30 तारीख होती, जेणे त्यापासून नवीन आपल्याला बऱ्याच कॉलेजला सीट व्हॅकंट आहे तरी सुद्धा सीट भरता येणार नाही। त्यामागील कारण असं की 30 तारीख कट ऑफ डेट दिली होती, त्यानंतर एकही डेट इन्क्रीज झालेली नाही आणि वाढलेली नाही। तसं ज्याही कॉलेजला सीट व्हॅकंट आहे आणि जे कॉलेज हे नवीन येणार आहेत हे सर्व कॉलेज कोर्टाकडे गेलेले आहेत। कोर्टाकडे आता कोर्टाचा निर्णय काय येतो याच्यावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे की कोर्टाचा निकाल नेमका काय होतो, की जसं पंजाब मध्ये असेल, कर्नाटकामध्ये असेल, MP मध्ये असेल, गुजरात मध्ये असेल। आता गुजरातला काल परवाचीच नोटीस आहे की गुजरातला सुद्धा स्पॉट राऊंड साठी मान्यता दिली आहे, तर महाराष्ट्रासाठी सुद्धा 100% चान्सेस आहेत की स्पॉट राऊंड होईलच। आणि जर सीट जास्त व्हॅकंट आहेत, 900-950 सीट व्हॅकंट आहे, तर मॅक्झिमम चान्सेस असेही आहे की एक स्टे व्हॅकन्सी होईल आणि एक स्पॉट राऊंड होईल, कारण की एवढ्याही सीट ह्या स्टे व्हॅकन्सीनी भरणं पॉसिबल नाही। स्पॉट राऊंड झाल्याशिवाय सर्वच सीट भरणं त्यांना पॉसिबलच नाहीये। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा मला कॉल येतो, सर आता आम्ही रिपीटला जायला पाहिजे का आम्ही थांबायला पाहिजे। बघा, ज्या विद्यार्थ्यांना रिपीटला जायचं असेल ते रिपीटला जाऊ शकता, किंवा ज्याला वेट करायचं असेल तो वेट करू शकतो। पण असेही बरेच चान्सेस आहेत की 100% या 1 ते 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त असे चान्सेस आहेत की 100% नोटीस येण्याचे चान्सेस आहेत। जरी सुद्धा नोटीस दिली नाही तरी सुद्धा कोर्टाच्या आदेशानुसार सीट हे कॉलेज त्यांच्या लेवलला भरू शकते। जेवढी आमच्यापर्यंत माहिती आली आहे तशी आम्ही तुम्हाला कळवेल, आणि ग्रुपवर काही अपडेट असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। ज्याही विद्यार्थ्यांचं आजच्या डेटला बजेट असेल 25 लाख रुपये आणि ज्यांचं मिनिमम 96+ स्कोर असेल तर त्यांनी आजही आमच्याशी संपर्क केला तरी आम्ही त्यांची कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सीट बुकिंग करून ऍडमिशन करून देण्याचा प्रयत्न करतो, किंवा 250+ ज्याही विद्यार्थ्याचा स्कोर असेल त्याचं मिनिमम बजेट मध्ये ऍडमिशन करून देण्याचा त्यांचा आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करू। आणि जर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये जाण्याची इच्छा असेल, कमीत कमी पॅकेज 10 ते 12 लाखापर्यंत तुमचं बजेट असेल, तर तेही आम्ही तुम्हाला कर्नाटकासारख्या राज्यामध्ये किंवा पंजाब सारख्या राज्यामध्ये तुमचं ऍडमिशन करून देऊ, खात्रीशीर ऍडमिशन करून देऊ। आणि जर तुम्ही एक वेळेस नवीन तुम्ही जर आपल्या युट्यूबच्या चॅनलवर जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन जे काही अपडेट असतील तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला आज आपण इथं थांबूया। थँक्यू, धन्यवाद।